तू कुठे चालला तू? रिदांश म्हटल्याप्रमाणे खूप दिवसांनी आम्ही एक प्लॅन केलेला आहे भूर जायचा. शहरातील कॉन्क्रीट रस्ते मागे सोडत आता आम्ही चाललोय सह्याद्रीच्या कुशीतल्या नागमोडी वाटेवर. अशा प्रकारे चहा प्यायला आम्ही एका ठिकाणी थांबलेलो आहे. छान प्रवास चालू आहे आमचा. आबा ऐतिहासिक सरसगडला साक्षी ठेवून आमचा हा प्रवास पाली मार्गे आता कोकणातल्या लाल मातीकडे वळला आहे. इथे आम्हाला लागलेला आहे कोकण रेल्वेचा ट्रॅक आणि एक ट्रेन आम्हाला दिसलेली आहे जी दऱ्या खोऱ्यातून मार्ग काढत निसर्गाच्या कुशीत चालली आहे. काय पाहिजे तुला सांग. काय थोडं बोल. लाडू पाहिजे. किती पाहिजे नाही काउंट करून सांग फिंगर वरती. फायनली भूक अनावर झाली म्हणून आम्ही थांबलोय जेवायला. समोर आहे गरमागरम चिकन हंडी आणि घरून आणलेली मऊशार चपाती. प्रवास असो वा पिकनिक, घरचं जेवण सोबतीला असलंच पाहिजे. मित्रांनो, फायनली पहिल्या डेस्टिनेशनवर आम्ही पोहोचलेलो आहोत आणि चेकिंग झालं ना झालं तोच आमची स्वारी निघाली स्विमिंग पूलकडे. फिरायला तर आपण नंतर जाणारच आहोत, पण आधी ही पूल पार्टी एन्जॉय करूयात. आबांना बा आबांना आबांना याच्यावर बसायचं ना तुला. अरे बस सोड सोड मला. हॅपी ते काय नाही. त्याला पॅन्ट अरे पडला. अरे पडला. अरे पडला. अरे पडला. बाबांचं संध्याकाळच्या जेवणाचं प्लॅनिंग चाललेलं आहे. काय स्पेशल ऑर्डर करता याचा ते विचार करतायत आणि आम्ही मात्र फिरायला जायची तयारी करत आहोत. बरं, बाकी कोणाचं काही असो, आमचा चिकू मात्र नेहमीच ऑन मोडवर असतो. फुल एनर्जी आणि फिरायला जायची जबरदस्त घाई. बीचवर. बीचवर पाण्यात जाणार बाबा तिथे. हिरवीगार उंच उंच नारळाची झाडं आणि त्यांच्या सावलीत वसलेली ही टुमदार बैठी घरं. जिथे दूरवर फक्त हिरवीगार झाडं आणि कौलारू घरं दिसतात तिथे समजावं की आपण कोकणात आलेलो आहोत. आणि फायनली आम्ही आलो आहोत नायगाव बीचवर, जिथे फक्त शांती आणि निसर्ग आहे. अशा प्रकारे पहिल्या बीचला आम्ही आता आलेलो आहोत आणि मस्त पाण्यामध्ये एन्जॉय करणार आहोत. Come on! ऊन उतरेपर्यंत आम्ही थोडा चहा नाश्ता करायला थांबलो, पण आमचा चिकू मात्र रुसून बसलाय. रडत नाही, तो स्माइल करतो. हसला बघू बघू हसला हसला बघू स्माइल. हसला हसला. तर मित्रांनो, फायनली ऊन उतरलंय, सूर्यास्त व्हायची वेळ झालेली आहे. तर आता आम्ही बाप लेक पाण्यात धुमाकूळ घालायला सज्ज झालेलो आहोत. मस्त रिलॅक्स वातावरण आहे या बीचवरती. समोर तुम्हाला एक जो टेंट दिसतोय तिथे एका मराठी चित्रपटाचं शूटिंग चालू आहे. मराठी सिनेसृष्टीतले नामांकित कलाकार तिथे आलेले होते, पण शूट चालू असल्यामुळे आम्ही शूटिंग एन्जॉय केलं आणि आमचा फॅमिली टाइम एन्जॉय केला. पुढे मी आणि चिकू पाण्यात खेळलो. नारळाच्या झाडांच्या सावलीत वसलेलं एक छोटस गाव आता रात्रीच्या स्वागताला सज्ज झाले. घरी येताच आम्ही जेवणाचा मस्त बेत केला होता.
बाबांनी मेनू कार्ड बघण्यात बराच वेळ घालवला होता, पण आई आणि मी वेगळी शक्कल लढवली आणि आम्ही मार्केटमध्ये जाऊन पापलेट घेऊन आलो आणि हॉटेलवाल्यांना करायला सांगितले आणि पोटभर मनसोक्त अनलिमिटेड पापलेट खाल्ले. सकाळ झाली, चिकूची आंघोळ सुद्धा झाली आणि आता आम्ही चेकआउट करून निघालोय दुसऱ्या बीचवर. त्याआधी नाश्ता करायला आम्ही पुन्हा एकदा त्याच बीचवर आलेलो आहोत. हे पहा, सकाळचं फ्रेश वातावरण. तर मित्रांनो, समुद्र फिरून झाला आणि आता आम्ही आलो आहोत अलिबागच्या मच्छी मार्केटमध्ये. इथे एकदम ताजी मासळी बघायला मिळते. इथला गजबजाट आणि मासळीचा वास हीच तर कोकण किनारपट्टीची खरी ओळख आहे. गाईज, आता आम्ही बोटिंग करणार आहे, सो फॉलो अस. अशा प्रकारे फुल स्पीड घेतलेला आहे भाऊनी. डायरेक्ट चिक्कू आपला डायरेक्ट घाबरलेला आहे. चिक्कू कुठे आले बघ आपण, आणि डोळे उघड. अरे वा, आपण कुठं आलोय. बापरे, किती आतमध्ये आलो आपण. आता परत चाललं. पकडले मी बरोबर आहे. काही अरे पडले. बाईकवर बसू आम्ही मस्त आता. राईड, फुल ऑन राईड. त्याच्यावर बसायचंय. हा, ते तू खोलते, खोलता नाही येत. बरोबर, खोल. समुद्राच्या या फेसाळणाऱ्या लाटा आणि आमची ही न संपणारी मस्ती. तर मित्रांनो, आजचा आमचा हा अलिबागचा प्रवास इथंच संपतोय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.